नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो, HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्ही तुमच्या वाहनाला घर बसल्या तुम्ही अप्लाय करू शकता आणि ती नंबर प्लेट तुम्ही घर बसल्या मागू शकता आणि तुमच्या वाहनाला बसू शकता. 2019 पूर्वीचे जे वाहनं असतील, तुमचे 2 व्हीलर असू द्या, 4 व्हीलर असू द्या किंवा 3 व्हीलर असू द्या, तुमच्या सर्व वाहनांना 2019 पूर्वीच्या असतील सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं शासनाने बंधनकारक केले आहे. आता तुम्हाला ही नंबर प्लेट घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमच्या कॉम्प्युटरमधून ऑर्डर करू शकता. आपण याच्यावरती यापूर्वी व्हिडिओ बनवला होता. HSRP नंबर प्लेट मराठी कट्टा 360 असं यूट्यूबला तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळून जाईल. परंतु सुरुवातीला जे शासनाने वेबसाईट सोडली होती त्यावरती जे अप्लाय करायला सोडलं होतं त्यामध्ये आणि आताची जी वेबसाईट शासनाने टाकलेली आहे त्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. थोडं बऱ्यापैकी यामध्ये बदल केलेला आहे शासनाने. तर आता नवीन पद्धतीने तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने अप्लाय करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी आणि लवकरात लवकर मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की घर बसल्या आपल्याला नंबर प्लेट कशा पद्धतीने ऑर्डर करता येईल. बघा, HSRP नंबर प्लेट काढण्यासाठी ह्या नवीन वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे. ह्या वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक मला व्हिडिओची आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचं या ठिकाणी झोन वाईज या ठिकाणी कॅटेगरी केलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र झोन 2 मध्ये या ठिकाणी झोन 2 मध्ये महाराष्ट्र येतोय. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला या ठिकाणी नंबर प्लेट काढायची ते आपल्याला खाली या ठिकाणी सिलेक्ट करायचे. बघा, अप्लाय फॉर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या ठिकाणी थोडं स्क्रोल करून खाली यायचे. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी अप्लाय HSRP यावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी अप्लाय HSRP महाराष्ट्र झोन 2 या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी ऑर्डर HSRP, त्यानंतर इथं या ठिकाणी बघा तुम्ही सेकंड नंबरला पाहू शकाल रिऑर्डर HSRP, म्हणजे तुम्ही पुन्हा या ठिकाणी ऑर्डर करू शकता. त्यानंतर तिसरं ऑप्शन दिले रिऑर्डर विंडशील्ड स्टिकर, म्हणजे तुम्ही याचे स्टिकर सुद्धा या ठिकाणी ऑर्डर करू शकता. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर विचारलाय. रजिस्ट्रेशन नंबर गाडीचा जो आपला नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या गाडीचा जो चीसी नंबर असेल तो चीसी नंबरचे शेवटचे 5 डिजिट जे आहे ते 5 अंक या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर खाली नंबर विचारलाय, इंजिन नंबरचे शेवटचे 5 अंक या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो असेल, RC बुकला नंबर जो असेल, RTOला जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याचा तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. बघा, या ठिकाणी तुमची RC बुक जी आहे त्या RC बुकवर या ठिकाणी सगळी डिटेल दिलेली असते. ती डिटेल या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. सर्व डिटेल टाकल्याच्या नंतर व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचे. व्हॅलिडेट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, व्हेकल तुमचं या ठिकाणी टाईप येईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं व्हेकल या ठिकाणी निवडायचे. स्कूटर आहे का मोटरसायकल आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या गाडीचा मॉडेल टाकायचे. जे मॉडेल तुमच्या गाडीचा असेल ते मॉडेल या ठिकाणी टाकून घ्या. मॉडेल टाकल्याच्या नंतर खाली फ्युएल टाईप येणार आहे पेट्रोल. त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट, तुमच्या गाडीची रजिस्ट्रेशन डेट या ठिकाणी येईल. त्यानंतर कोणत्या स्टेजमधली गाडी आहे ती ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. बघा, तुम्ही स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर तुमच्या गाडीचं कोणत्या स्टेजमधली, भारत 6A 4A कोणत्या 3A कोणत्या स्टेजमधली ती गाडी या ठिकाणी दाखवेल. त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुमच्या गाडीची या ठिकाणी डिटेल दाखवेल. या ठिकाणी व्ह्यू डिटेलवरती केल्याच्या नंतर तुमच्या गाडीचा नंबर, गाडीचे चीसीचे आणि इंजिनचे शेवटचे 5 अंक, फ्युएल टाईप दाखवेल आणि गाडीचे व्हेकल टाईप दाखवेल प्रायव्हेट म्हणून या ठिकाणी, किंवा तुमचं जे असेल ते या ठिकाणी दाखवलं जाईल. ते या ठिकाणी क्लोज करायचं आहे. स्क्रोल करून थोडंसं खाली यायचं. या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी फर्स्ट नेम विचारले. ज्या गाडीचं ओनरचं जे नाव असेल, गाडी मालकाचं जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाका. त्यांचं आडनाव या ठिकाणी टाका. मोबाईल नंबर या ठिकाणी आलेला असेल ऑटोमॅटिक. या ठिकाणी ईमेल ॲड्रेस विचारला. ईमेल ॲड्रेसची तुम्हाला या ठिकाणी नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर व्हेकल डिटेल आपली या ठिकाणी दाखवली जाईल. फिटमेंट टाईपमध्ये व्हेकल डिटेल दाखवली जाईल. त्यामध्ये पुन्हा पुढे ॲक्शनमध्ये फिटमेंट टाईप आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करायचे. बघा, या ठिकाणी फिटमेंट सिटी, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमची नंबर प्लेट कोणत्या सिटीमध्ये बसवायची
ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मला या ठिकाणी MH14 मध्ये बसवायची, तर मी या ठिकाणी पिंपरी चिंचवड जे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करतोय. मला कोणत्या तुमच्या एरियामध्ये बसवायची, MH मध्ये कोणत्या जिल्ह्यात बसवायची तुम्हाला ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचे. त्यानंतर या ठिकाणी विचारले अपॉइंटमेंट टाईप. तर अपॉइंटमेंट टाईप यामध्ये तुम्हाला तुमचं जे जर घरपोच ऑर्डर असेल तर घरपोच ऑर्डर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, किंवा डीलर लोकेशन जे असेल तर डीलर लोकेशन या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. माझ्या केसमध्ये या ठिकाणी फक्त डीलर लोकेशन या ठिकाणी अवेलेबल आहे, तर मी या ठिकाणी डीलर लोकेशन सिलेक्ट करतोय. आणि या ठिकाणी अमाऊंट दाखवलं जाईल. या ठिकाणी तुमचे प्रोटेक्शन प्लॅनवरती या ठिकाणी चेक आलेलं असतं, त्याचा अमाऊंट या ठिकाणी ₹49 वाढलेला असतं. तुम्हाला जर ठेवायचं असेल तर ठेवू शकता, नसेल ठेवायचं तर या ठिकाणी अनचेक करा, म्हणजे तुमचं ₹49 जे अमाऊंट आहे ते या ठिकाणी रिमूव्ह होईल. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे नंबर प्लेटचं जे अमाऊंट आहे ते या ठिकाणी टोटल दाखवली जाईल. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी फिटमेंट टाईपचे सर्व डिटेल या ठिकाणी भरल्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला एडिट ऑप्शन या ठिकाणी आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचं जे आहे डिटेल ती या ठिकाणी एडिट करू शकता. जर तुम्हाला एडिट करायचं नसेल, सर्व बरोबर असेल, तर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला फिटमेंट अपॉइंटमेंट या ठिकाणी सिलेक्ट करायचे. या ठिकाणी तुमची डिटेल दाखवली जाईल. या ठिकाणी ॲक्शनमध्ये सिलेक्ट फिटमेंट सेंटर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे सेंटर आहे ते सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बघा या ठिकाणी सिटी आलेली आहे माझ्या त्या. बघा या ठिकाणी तुम्ही मंथ सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा एरियात जो डीलर आहे, नंबर प्लेट बसवणारा जो डीलर आहे ते डीलर या ठिकाणी तुम्हाला एक सिलेक्ट करायचा आहे. तुमच्या नियर बाय तुमच्या जवळपास जो डीलर असेल तो डीलर तुमच्या या सिटीमधील कोणताही एक डीलर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही डीलर लोकेशनवरती सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांचं लोकेशन या ठिकाणी दाखवलं जाईल. तुम्ही या ठिकाणी गुगल मॅपवर जाऊन या ठिकाणी बघू शकता, तुमच्या डीलरचं या ठिकाणी लोकेशन बघू शकता. मॅप या ठिकाणी दिलं आहे, त्याचे लॅटलॉंग सुद्धा या ठिकाणी उजव्या साईडला दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डेट विचारली आहे. ज्या ग्रीन कलरमध्ये ज्या डेट दिसतात, म्हणजे ग्रीन कलरमध्ये तुम्हाला ज्या तारखा दिसतात त्याच तारखेला तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे, त्याच तारखेला तुम्हाला या ठिकाणी जाता येणार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ज्या लाल तारखा ज्या दिलेल्या आहेत त्या लाल तारखा ऑलरेडी बुक आहेत असं या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला या तारखा सिलेक्ट करता येणार नाही, फक्त तुम्हाला हिरव्या रंगातील ज्या तारखा आहेत, ग्रीन कलरमधील ज्या तारखा आहेत त्याच तारखा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे. तर यापैकी तुम्हाला कुठलीही एक तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. बघा या ठिकाणी आपल्याला एक तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची. तारीख सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला टाइम विचारेल. तर टाइम या ठिकाणी एक टाइम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ज्या टायमिंगला आपण आपली नंबर प्लेट बसवायला जाणार आहे. तर या ठिकाणी मी एक टाइम सिलेक्ट करतोय. मी या ठिकाणी एक टाइम सिलेक्ट केला. त्यानंतर या ठिकाणी आपला जो स्लॉट आहे, स्लॉट या ठिकाणी सिलेक्टेड या ठिकाणी असं दाखवेल. या ठिकाणी आपलं सर्व या ठिकाणी माहिती या ठिकाणी झालेली आहे. तर या ठिकाणी खाली कन्फर्म बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा कन्फर्म बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी एक पॉपअप या ठिकाणी दाखवलं जाईल. या ठिकाणी बघा I am registered owner of above said vehicle. I confirm that above detail entered by me has been verified from vehicle registration certificate Maharashtra Zone 2 Motor Vehicle Department and company shall not be responsible for any wrong input provided by me. I will surrender my existing vehicle number plate. या ठिकाणी बघा तुम्ही जी डिटेल भरली आहे ती या ठिकाणी तुम्ही बरोबर भरली असं या ठिकाणी सांगताय. जे काय रिस्पॉन्सिबल असेल ते त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल या ठिकाणी असा कन्फर्म मेसेज या ठिकाणी दाखवला जाईल. तर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. OTP या ठिकाणी टाकून या ठिकाणी व्हेरीफाय OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी OTP टाकल्याच्या नंतर या ठिकाणी व्हेरीफाय OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी तुमच्या ज्या गाडीची डिटेल असेल त्याची या ठिकाणी जी अमाऊंट आहे, नंबर प्लेटची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला पिवळ्या कलरमध्ये या ठिकाणी दाखवली जाईल. तुमचे GST चार्जेस किती लागलाय, गाडीचे नंबर प्लेटची कॉस्ट किती, सर्व या ठिकाणी टोटल अमाऊंट दाखवली जाईल. या ठिकाणी अदर चार्जेस किती काय ते सर्व या ठिकाणी दाखवले जाईल. त्यानंतर हे खाली आपल्याला पे नाव बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी थोडंसं थांबायचं आहे.
बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं 531 रुपयाचं जे चलन आहे ते या ठिकाणी तुम्हाला पे करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही इंटरनेट बँकिंगने या ठिकाणी करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शो ऑलमध्ये जर गेले तर तुम्हाला या ठिकाणी नेट बँकिंग आहे, कार्ड आहे, तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल, वॉलेट असेल, गुगल पे असेल किंवा UPI द्वारे तुम्ही या ठिकाणी सुद्धा पेमेंट करू शकता. तर मी या ठिकाणी UPI मध्ये जाऊन या ठिकाणी शो जनरेट QR कोड यावरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा फोनपे, गुगल पे, पेटीएम सुद्धा या ठिकाणी तुमचा UPI टाकून पेमेंट करू शकता. यावरती तुम्ही जर या ठिकाणी जनरेट QR कोड या ठिकाणी केला तर या ठिकाणी तुम्हाला QR कोड शो होईल. तुम्ही कुठल्याही पेमेंट ॲपने या ठिकाणी QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. तर मी या ठिकाणी पेमेंट करून घेतोय. बघा या ठिकाणी तुम्ही पेमेंट केल्याच्या नंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी रिडायरेक्ट होईल. तुमचं पेमेंट रिसिप्ट जे आहे, अपॉइंटमेंट लेटर रिसिप्ट या ठिकाणी तुम्हाला जनरेट होईल. या ठिकाणी तुम्ही प्रिंट रिसिप्टवरती क्लिक करून तुमची रिसिप्ट या ठिकाणी काढून घ्यायची आहे. या ठिकाणी तुमची PDF जी आहे ती PDF या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी तुम्ही रिसिप्ट प्रिंट करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी तुमची जी PDF आहे ती PDF या ठिकाणी डाउनलोड करू शकता. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमची जी PDF आहे ती PDF अशा प्रकारे या ठिकाणी डाउनलोड होईल. तुम्ही ही PDF तुमच्या सेव्ह करून ठेवू शकता. या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या तारखेला तुम्ही या ठिकाणी तुमची तारीख आणि या ठिकाणी जो टायमिंग निवडला आहे त्या टायमिंगला तुम्हाला या ठिकाणी नंबर प्लेट बसवण्यासाठी तुमच्या सेंटरवरती या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची नंबर प्लेट घेऊन या ठिकाणी बसून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लोज बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमची या ठिकाणी जी नंबर प्लेट आहे ते नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुली झाले. तुमचे या ठिकाणी प्रिंट काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या दिलेल्या तारखेला नंबर प्लेट बसवण्यासाठी तुमच्या निवडलेल्या केंद्रावरती निवडलेल्या टायमिंगला निवडलेल्या तारखेला तुम्हाला जाऊन तुमची नंबर प्लेट बसून घ्यायची आहे मित्रांनो. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल, घर बसल्या आपली नंबर प्लेट बुक करता येईल. तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.